Dear students, I am going to teach about the poem Indian Weavers. Sarojini Naidu. She was born on 1879 to died in 1949. सरोजिनी नायडू यांचा जन्म 1879 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1949 रोजी झाला. She was a political activist, a feminist, and the first Indian woman who became the president of Indian National Congress. सरोजिनी नायडू यांनी राजकीय कार्यकर्ताही होते आणि एक प्रकारचे स्त्रीवादीसुद्धा होते आणि भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्षसुद्धा होते. पहिली महिला अध्यक्षा भारताचे होते स्वातंत्र्यपूर्वच्या काळामध्ये. शी वॉज ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. फार महत्त्वाची भूमिका आहे यांचं जे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक स्त्री म्हणून. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिक्वेट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. सरोजिनी नायडू यांना कवयित्री असूनसुद्धा त्यांना एक प्रकारचा नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जात होतं. सॉब्रिक्वेट म्हणजे टोपण नाव. नायटिंगेल ऑफ इंडिया या टोपण नावाने ओळखलं जात होतं. नायटिंगेल म्हणजे एक प्रकारचा कोकिलाचा सारखं जसं मधुर आवाज असतो तसं मधुर गाणं असतो. यांचा एक कविता आपल्याला एक प्रकारचा तालबद्ध दिसतोय, सूरमध्ये दिसतोय. जणू काही जे का पोयम रीड करतोय तेव्हा असं वाटतं की आपण गाणं वाचतोय का, असा फिलिंग निर्माण होतोय. म्हणून तर त्यांना नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणून या नावाने ओळखला जातो. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्स in 1947, becoming the first woman to hold the office of the governor in independent India. नंतर 1947मध्ये जे काही संयुक्त राष्ट्र संघटनेचे म्हणजे भारताचे स्वातंत्र्यानंतर त्यांनी राज्यपाल म्हणून पहिली महिला राज्यपाल म्हणून पद स्वीकारलेलं होतं स्वतंत्र भारतावर. इंडियन विवर्स इज अ शॉर्ट पोयम. इंडियन विवर्स एक प्रकारची छोटीशी कविता आहे. वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट दॅट द विवर्स वीव ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ द डे. कवयित्रीनं आपल्या पोयमच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या किंवा गारमेंटच्या 3 टाईप्स जे काय आपण कपडे परिधान करतो त्याचं 3 टाईप्समध्ये कवयित्रीनं विणकाम करतात त्यांची दिवसभरामध्ये जे काही पर्टिक्युलर टाईम्समध्ये ते काम करतात त्याची वर्णन आपल्या पोयममध्ये केलेलं आहे. इच स्टांजा ऑफ द पोयम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. बर्थ म्हणजे चाइल्डहूड, अडल्टहूड म्हणजेच यंग आणि डेथ म्हणजे ओल्ड. एकूण एक मानवी जीवनाच्या जे काही घटना असतात की बालपण असतो, प्रौढावस्था असतो आणि जसं ओल्ड एज म्हणतो तसं त्या जे काही इव्हेंट्स आहेत ते इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला माहिती सांगण्याचं काम सरोजिनी नायडू यांनी आपल्या पोयमाच्या माध्यमातून केलेलं आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. प्रत्येक स्टांजामध्ये सरोजिनी नायडू यांनी वेगवेगळ्या कलरचा उपयोग केलेला आहे की जेणेकरून ते कलर्स एक प्रकारचं महत्त्व दाखवते आपल्याला की जेणेकरून माणसाचा मूड कसा असतो म्हणून हे दर्शवलेलं आहे आपल्या पोयमच्या माध्यमातून. बघूया नेमकं काय आहे ते पोयमच्या मध्ये. इंडियन विवर्स हा टायटल आहे. इंडियन विवर्स मीन्स भारतीय विणकर. विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ द डे. विवर्स हा विणकर विणकाम सुरू करतात ब्रेक ऑफ द डे म्हणजेच मॉर्निंगच्या वेळेला, सकाळच्या वेळेला, दिवसाचा उदय हा विणकरांनी आपलं काम नियमितपणे सुरू केलेलं आहे. वाय डू वी विव
अ गारमेंट सो गे. जे काही विणकर काम करत आहेत, कपडे विणत आहेत, ते इतके आनंद का आहेत असं म्हणून प्रश्न विचारलेला आहे कवयित्रीनं विणकरांना. ब्लू ॲज द विंग ऑफ एल्शियन वाईल्ड विव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. असा प्रश्न विचारल्यानंतर, कवयित्रीनं प्रश्न विचारल्यानंतर जे काही विणकर आहेत ते काय उत्तर देतात, तर ब्ल्यू एक कलर आहे, तो एकूण एक एल्शियन वाईल्ड म्हणजे प्रकारचा किंगफिशर, त्याच्या ब्लू बॉक्समध्ये दिलेला आहे. किंगफिशर अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल फ्लॅम्स, म्हणजे प्रकारचा तेजस्वी असा पक्षी आहे. एल्शियन म्हणजे तेजस्वी पक्षी पण आहे आणि एक प्रकारचा चपळ असतो आणि चंचल असतो पक्षी, छोटासा पक्षी असतो. का बरं त्या पक्षीचाच उल्लेख घेतला, दुसऱ्या पक्षीचं का बरं घेतलं नाही, तर एल्शियन पक्षी हा छोटा असल्यामुळं आणि एक प्रकारचा विविध रंगाचे चेटा दाखवलेला आहे. जसं बालकीसुद्धा लहान बालकांना जे आपण कपडे परिधान करतो ते अनेक प्रकारचे रंगाचे कपडे असतात. म्हणून वी विव द रोप्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. रोप्स म्हणजे पोशाख, नवीन बालकासाठी आम्ही कपडे विणत आहेत असे म्हणून विणकर उत्तर देतात. पुढं विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. विणकर संध्याकाळ होत असेल सुद्धा, फॉल ऑफ नाईट म्हणजे संध्याकाळ होणे, संध्याकाळ होत असताना सुद्धा आपले काम नियमितपणाने चालू ठेवतात. आणि कवयित्रीनं पुन्हा एकदा प्रश्न विचारते, वाय डू यू विव अ गारमेंट सो ब्राईट. विणकर कपडे जे काय शिवत आहात तुम्ही, जे काय तयार करत आहात ते इतके तेजस्वी आणि आनंदाने का आहेत असं म्हणून कवयित्रीनं विवर्सना विचारलेलं आहे. मग त्या प्रत्युत्तरात विणकरांनी काय उत्तर देतात बघूया. लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन वी विव द मॅरेज वेल्स ऑफ क्वीन. विणकर काय म्हणतात, तर आम्ही एक प्रकारचा जसं मोराचा पिसारा असतो तसं त्या पद्धतीनुसार आम्ही कपडे विणत आहे किंवा पोशाख विणत आहे. तोही कोणत्या कलरचा आहे, पर्पल आणि ग्रीन, जांभळा आणि हिरवा रंगाचा आहे. वी विव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. इथं मॅरेज ऑफ वेल्स, इथं क्वीन आलेला आहे म्हणजे प्रकारचा तरुण वय, लग्नाचा वय असं दिलेलं आहे. आम्ही जे काही कपडे विणत आहे तो एक प्रकारचा लग्नामध्ये जे काही लग्नासाठी वधूसाठी आम्ही कपडे विणत आहे. वेल्स म्हणजे जसं आपण डोक्यावरचं पदर म्हणतोय बुरका, त्या हिशोबाने लग्नामध्ये आपण लग्नामध्ये पाहिलेलं आहे की नवरदेव जे काय असेल त्याच्या डोक्यावरती एक प्रकारचा लाल रंगाचा पदर असल्यासारखा असतो. तो एक प्रकारचा ब्राईट असतो, एक प्रकारचा सॉफ्ट हे असतो, चमकदार असतो. असं त्या नवरदेवीला वधूला सजवलेला असतो. तोही सुद्धा आपल्याला आनंदाचा दिवस, आनंदाचा क्षण असतो. जसं आपण न्यू बॉर्न चाइल्ड झाल्यावर प्रत्येकाच्या घरी आनंदाचा क्षण असतो, तसंच इथंसुद्धा लग्नामध्ये सुद्धा त्या नवरदेवीला किंवा वधूला बघून लोकांनी आनंदाने राहतात किंवा तिच्याकडे बघून काहीतरी अट्रॅक्शन निर्माण होतो आणि एक प्रकारचा ब्राईटनेस दिसतो सगळ्या लोकांना, आलेल्या जे काही लग्नामध्ये उपस्थित असतात त्यांना. म्हणजे लग्न म्हणजे काय, आपल्यासाठी आनंदाचा क्षण असतो. पुढे विवर्स विविंग अ सोलमन अँड स्टील. विणकर सोलमन म्हणजे एकटेपणाने आणि मुक्याटाने, स्टील म्हणजे मुक्याटाने कपडे विणत आहेत. आणि त्यावेळेस कवयित्रीनं परत एकदा विचारते, व्हॉट डू यू विव इन द मूनलाईट चिल्ड. तुम्ही रात्रीच्या वेळेलाच म्हणजे मूनलाईटच्या वेळेलाच चिल म्हणजे थंडी असणे, त्या थंडीच्या काळामध्ये तुम्ही एवढं कडाक्याची थंडी असताना काय कपडे विणत आहात असं प्रश्न विचारलेला आहे कवयित्रीनं विणकरांना. आता विणकर काय उत्तर देतात बघूया. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड वी विव द डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. श्राऊड मीन्स म्हणजे एक प्रकारचा अंत्यविधी तयार करत असताना जे काही कपडे वापरतो त्याला श्राऊड म्हणतात. जे काही मृत व्यक्ती असतो त्याच्यावरती झापलेला कापड जे काही पांढऱ्या रंगाचा असतो त्याला श्राऊड असे म्हणतात. जे काय आम्ही कपडे विणत आहे तो एक प्रकारचा
मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक कापड विणत आहे. तो एक कोणत्या कलरचा असतो तर व्हाईट ॲज अ फिदर, म्हणजे व्हाईट एक प्रकारचा पांढरा शुभ्र असा कापड आम्ही विणत आहे. आणि व्हाईट आहे एक प्रकारचा सिम्बॉल आहे. कशाचा सिम्बॉल आहे तर शांतीचा सिम्बॉल. म्हणून व्हाईट ॲज अ क्लाउड, व्हाईट एक कोणत्या स्वरूपाचा दिसतोय तर ढगांसारखं पांढरा शुभ्र दिसतोय. आणि जे काही मृत्यू व्यक्ती असतो त्या अंतिम संस्कारासाठी पांढराच कापड वापरला जातो, दुसरं कोणताही वापरला जात नाही. कारण का तर जे काही मृत्यू व्यक्ती असेल अंतिम संस्कार करत असताना त्या व्यक्तीवर पांढरा कापड पांढरा कापड वापरला जातो. पांढरा कापड हा शांतीचा प्रतीक आहे. आणि पांढरा कापड हा एक प्रकारचा दुःखाचा क्षण असतो, म्हणून तिथं पांढरा कापड वापरला जातो, दुसरं कोणतंही कापड वापरत नाहीत. जसं आपण लग्नामध्ये आनंदाचा क्षण असतो किंवा जे कसं नवीन बाळ जन्मल्यानंतर आनंदाचा क्षण असतो, तसाच एखादा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरी आनंदाचा क्षण नसतो, दुःखाचा क्षण असतो. अशा प्रकारे इंडियन व्ह्यूवर्सच्या माध्यमातून सरोजिनी नायडू आपल्या कविता आपल्यासमोर मांडलेल्या आहे. तर विद्यार्थ्यांना समजलं का पोएम? जर समजलं असेल तर पुढं या पोएममध्ये एक प्रकारचा राईम स्कीम वापरलेला आहे. ए बी ए बी ए बी ए बी या स्वरूपात. म्हणजेच डे गे वाईल्ड चाइल्ड, नाईट ब्राईट ग्रीन क्वीन या प्रकारचा राईम स्कीम वापरलेला आहे. पोएम एकदम इझी आहे. म्हणजे काही असं अवघड शब्द असं वापरलेला नाही. फक्त 2 ते 3 शब्द आलेले आहेत. एक प्रकारचा एल्शन आणि प्लम्स म्हणजे प्रजा पंख असणे, मोर पिसारा आपण म्हणतोय, आणि श्राऊड हे असले 3च शब्द आलेले आहेत. बाकी सगळे इझी आहे.